25 वर्षाचा अनुभव आहे त्यानुसार सांधे वाकणं किंवा जे आपले गुडघे वाकणं हे सगळे सांधे गुडघे वाकवतात. अच्छा. पण ते सांधे गुडघे वाकवतात केव्हा, जेव्हा ते ऑपरेशन तो सर्जन अचूकपणे करतो. तर ते सर्जनने सांध्यांचं अचूकपणे ऑपरेशन करणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ना की ते सांधे वाकणारे आहेत म्हणून वाकतील आणि काही न वाकणारे असं सांध्यांचं नसतं. सगळे सांधे वाकायला चांगले सुटसुटीत असतात सगळ्या कंपनीचे सांधे. हा त्याच्यातला महत्वाचा भाग. आता जर आपण मटेरियलचा विचार केला सांध्याचा, तर हा जो सांधा असतो हा याला आपण स्टील म्हणू शकतो. तर हा याला कोबाल्ट क्रोमियम नावाचं जे काही धातू आहे त्याने हा सांधा बनलेला असतो, जो एक मटेरियल. आणि हा खालचा जो असतो तोही कोबाल्ट क्रोमियम किंवा टायटॅनियमचा बनलेला असतो. आणि त्याच्यामध्ये एक स्पेशल प्रकारचं हे जे आवरण असतं ज्याला आपण पॉली म्हणतो. तर हे जे पॉली अल्ट्रा हाय मॉलिक्युलर वेट पॉली म्हणून असतं. तर हे पॉली हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हा पॉली तो या 2 मेटलच्या मध्ये असतो आणि त्या पॉलीमुळे हा सांधा वाकवू शकतो. तर ह्या अशा सांध्याच्या धातू असतात. आता त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये हे जे मटेरियल आहे हे आता तुम्ही ऐकलं असेल की गोल्ड नी म्हणून आहे. ओके. तर तो दिसतो गोल्ड सारखा पण ऍक्च्युअली ते गोल्ड नसतं. तर त्याच्यामध्ये टायटॅनियम आणि स्ट्रॉन्शियम किंवा ट्रायनायट्राइड म्हणून ते एक मटेरियल आहे त्याचा तो बनलेला असतो आणि त्याच्यामुळे तो गोल्ड सारखा दिसतो. पण तो आणि या सांध्यांमध्ये काहीही फरक नसतो किंवा गोल्डचा सांधा टाकला म्हणजे तो जास्त टिकतो किंवा तो जास्त वागतो असं काहीही नाहीये. फक्त एकच गोष्ट असते की गोल्डचा सांधा ज्यांना मेटलची अलर्जी असू शकते त्यांच्यामध्ये गोल्डचा सांधा वापरण्यात येतो. अदरवाईज गोल्डच्या सांध्याचा वेगळा दुसरा काहीही ऍडव्हान्टेज नसतो. म्हणजे एकंदरीत सरांनी ज्या पण कंपनीचे नाव सुचवले त्या चांगल्या कंपनी आणि ते सर चांगल्याच कंपनीचे सांधे रोपण करतात. तर सर मला नेक्स्ट असा क्वेश्चन विचारायचा होता जो खूप महत्वाचा आहे की एकाच वेळेस दोन्ही सांध्यांचं आपण ऑपरेशन करू शकतो का? हो, अगदी छान क्वेश्चन आहे हा. की कारण हा नेहमी आमच्या पेशंटच्या मनात एक हे असतो की तुम्ही एका गुडघ्याचं ऑपरेशन करणार का दोघं गुडघ्यांचं ऑपरेशन करणार. तर दोघं गुडघ्यांचं ऑपरेशन करणार तर ते कोणामध्ये सक्सेसफुल होऊ शकतं का नाही, का मी चालू शकणार का नाही, असे बरेचसे क्वेश्चन्स त्यांच्या मनामध्ये असतात. तर जनरली आता आम्ही म्हणजे गेल्या 15-20 वर्षापासून जे काही आम्ही सांधेरोपण करतो आहोत तर त्यामध्ये जे 70 वर्षाच्या आतले किंवा 65 किंवा 70च्या आतले जे काही रुग्ण आहेत तर त्यांच्यामध्ये आणि ते जर फिट असतील त्यांना दुसरा कुठला आजार नसेल जास्त तर आम्ही दोघं गुडघे खराब झालेले असतात त्यांचे एकाच वेळेस त्यांचं सांधेरोपण करतो. त्याचे ऍडव्हान्टेजेस असे असतात की एकाच वेळेस दोघं केल्याने एका ऑपरेशन मध्ये दोघं गुडघ्यांचे सांधे बदलले जातात. एकाच वेळेस त्यांना अॅनास्थेशिया देण्यात येतो. एकाच वेळेस त्यांना मेडिसिन देण्यात येतात आणि हॉस्पिटलचे ऍडमिशन पण एकाच ह्याच्यात होते. त्यामुळे तो त्यांच्यासाठी फायदा असतो आणि एका वेळेस दोघं रिप्लेस झाले की ते दुसऱ्या दिवसापासून चालायला सुरुवात करतात. हे त्याचे फायदे. इकॉनॉमिकली सुद्धा ते 2 ऑपरेशन आपण टाळतो. म्हणजे ते इकॉनॉमिकली पेशंटचा त्याला एक ऑपरेशनला सामोरं जाणं, 2 ऑपरेशनला सामोरं जाणं आणि एका ऑपरेशनला सामोरं जाणं, तर हे सगळे त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत. तर त्यामुळे आपण दोघं गुडघ्यांचे ऑपरेशन्स करतो. परंतु जे रुग्ण 70 वर्षांच्या वरचे आहेत, ज्यांना खूप प्रमाणामध्ये डायबिटीस आहे, खूप प्रमाणामध्ये हायपरटेन्शन आहे, खूप प्रमाणामध्ये हार्ट डिसीज आहे किंवा आणखीन काही दुसरे आजार, मॉर्बिडिटी ज्यांना आपण म्हणतो, तर असे मॉर्बिड काही पेशंट्स असतील किंवा ओबेज आहेत, तर अशा पेशंट्समध्ये मात्र आपल्याला ते थोडं तारतम्य ठेवून तो विचार करायला लागतो की आपल्याला 2 गुडघ्यांचं करायचं का एका गुडघ्यांचं करायचं. तर मग अशा थोड्याशा रिस्क असलेल्या गोष्टींमध्ये आपण एका गुडघ्याचं ऑपरेशन करतो आणि मग दुसऱ्या गुडघ्याचं ऑपरेशन 1-2 महिने किंवा 3 महिन्यानंतर सुद्धा आपण करू शकतो. ओके. म्हणजे एज वाईज सुद्धा तुमचं एका वेळेस दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन होऊ शकतो आणि त्यात खूप छान गोष्ट सांगितली सरांनी की तुमचं इकॉनॉमी लक्षात घेऊन तुमचा बजेट हलणार नाही याचा सुद्धा सर विचार करतात. ही खूप चांगली गोष्ट आहे सर. बरं, मला अजून असा क्वेश्चन विचारायचा होता सर की जर गुडघा खूप प्रमाणात वाकलेला असेल तर त्या पेशंटमध्ये ते ऑपरेशन सक्सेस होऊ शकतं का? हो,
गुडघ्यातले जे वाक असतात ना, त्याच्यामध्ये मेनली 2 प्रकारचे वाक आहेत. एक आहे व्हॅरस डिफॉर्मिटी. व्हॅरस डिफॉर्मिटी म्हणजे त्यांचे गुडघे असे वाकलेले असतात, अच्छा. एखाद्या धनुष्यबाणासारखे झालेले असतात. आणि व्हॅल्गस डिफॉर्मिटी म्हणजे ते या उलटे वाकलेले असतात. अच्छा. तर याला आपण व्हॅरस डिफॉर्मिटी आणि व्हॅल्गस डिफॉर्मिटी असं म्हणतो. आणि तिसरी एक डिफॉर्मिटी ज्याला आपण FFD म्हणतो, म्हणजे तो गुडघा वाकलेला नसतो, सरळ होत नाही, त्याला आपण FFD म्हणतो. तर ह्या अशा डिफॉर्मिटीज मध्ये हे ऑपरेशन अगदी 100% यशस्वी होतं. आणि अशा रुग्णांमध्ये त्यांना जे काही रिझल्ट मिळतो तो एकदम अप्रतिम असतो. कारण ते इतके वाकलेले गुडघे असतात, त्यांना चालणं सुद्धा अशक्य असतं, उभं राहणं सुद्धा अशक्य असतं. अशा वेळी ह्या टोटली रिप्लेसमेंट नंतर ते पूर्ण सांधे सरळ होतात, पूर्ण वाकायला लागतात, त्यांचं पेन पूर्ण जातं. आणि अशा रुग्णांमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा ऑपरेशन नंतरचा जर आनंद बघितला तर सगळ्यात जास्त आनंद हा सर्जनला होत असतो. म्हणजे आता तुमच्या मनात सुद्धा अशी शंका असेल की माझे गुडघे खूप वाकले, किंवा तुमच्या घरामध्ये असे व्यक्ती असतील, तर चिंता करू नका. सरांनी सांगितलं की त्या पेशंटचं ऑपरेशन हे अगदी 100% सक्सेस असतं. तर सर, आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे वळूया. तर माझा अजून एक असा क्वेश्चन होता की सर, अशा ऑपरेशन नंतर पेशंटला फिजिओथेरपिस्टची गरज भासते, तर काय याबद्दल तुम्ही सांगू शकता? ओके. ऍक्च्युली अशा फिजिओथेरपीच्या बद्दल बऱ्याचशा मिथ्स किंवा गैरसमज लोकांमध्ये आहेत की एक फिजिओथेरपी नावाचा प्रकार असतो आणि तो खूप ऑपरेशन नंतर आपल्याला करायला लागतो आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो वगैरे. तर ही अत्यंत हा म्हणजे एकदम चुकीचा समज आहे. तर फिजिओथेरपी म्हणजे काय? फिजिओथेरपी म्हणजे आपण आपल्या शरीराला एक विशिष्ट प्रकारचे व्यायाम देणे, जी आपली गरज आहे, ती तर नॉर्मल लोकांनी पण करायला पाहिजे. तर ऑपरेशन नंतर फिजिओथेरपी लागते म्हणजे काय की जे ऑपरेशन केल्यानंतर जे काही आता पूर्वीच्या ऑपरेशन मध्ये दुखणं असायचं, पेन असायचं, मग त्या पेनवर मात करून आपल्याला तो गुडघा वाकवायचा आहे. तर तो गुडघा वाकवण्यासाठी लागणारं जे काही टेक्निक त्याला आपण फिजिओथेरपी म्हणू असं समजा. पण आत्ताच्या आमच्या रॅपिड रिकव्हरी टेक्निकमध्ये पेशंटला दुखणंच राहत नाही, त्याच्यामुळे तो पेशंट लगेच नॉर्मल पेशंट सारखा माणसासारखा वाकवायला लागतो. त्यामुळे वेगळ्या फिजिओथेरपीची कसलीही गरज पडत नाही. काही जे काही व्यायाम आपण आधी त्यांना जे व्यायाम शिकवलेले असतात पेशंट्सना, तेच व्यायाम त्यांनी करायचे असतात. आणि ते व्यायाम करून पाय वाकवायला सुरुवात केली आणि चालायला सुरुवात केली की सगळ्या गोष्टी घडत जातात. त्यामुळे वेगळ्या फिजिओथेरपीची कुठलीही गरज पडत नाही. अच्छा. तर बऱ्याच लोकांचा हा गैरसमज दूर झाला असेल की प्रत्येक ऑपरेशन नंतर फिजिओथेरपिस्ट ही गरजेची आहे, असं काही नाहीये. ज्यांना गरजेचं आहे तेच फिजिओथेरपी घेऊ शकतात. माझा अजून एक क्वेश्चन असा होता सर की जे पेशंटचे जे सांधेरोपण केलं जातं, तर ऑपरेशन नंतर ते किती काळ टिकू शकतं? हो. सांधेरोपण आता जर आम्ही पूर्वी जे सांधेरोपण करायचो, म्हणजे समजा 30 वर्षापूर्वी जेव्हा सांधेरोपण अस्तित्वात आलं, त्यावेळेसचे सांधे हे अक्षरशः 5-5 वर्ष चालायचे फक्त. अच्छा. कारण तो इनिशियल पिरियड होता. त्याच्यानंतर सेकंड जनरेशन सांधे आले, सेकंड जनरेशन टेक्निक आलं, त्याच्यानंतर थर्ड जनरेशन टेक्निक आलं, नंतर फोर्थ जनरेशन टेक्निक आलं. तर जसे जसे सांध्यांमध्ये किंवा सायंटिफिक ऍडव्हान्समेंट होत गेली, तर आत्ताचे जे काही आधुनिक सांधे आहेत आणि आधुनिक जी पद्धत आहे सांधे रोपण करण्याची, आणि जो आम्ही आतापर्यंत जो काही आपल्याला एक्सपिरियन्स आलेला आहे, त्यावरनं आताचे सांधे अगदी 15 ते 20 वर्षापेक्षा जास्त काळ टिकू शकतात. ओके. म्हणजे जर तुम्ही 60 किंवा 70व्या वर्षी जर सांधेरोपण केलं तर तुमच्या 90 वर्षापर्यंत त्याला काही होऊ शकत नाही. ओके. अशी परिस्थिती आपण म्हणजे जवळजवळ ते आपल्याला आयुष्यभर टिकणारे सांधे आपण देऊ शकतो. म्हणजे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे तुमचे सांधेरोपणाचा जो काळ आहे तो आधी 5-6 वर्ष आपण म्हणता येईल, पण आता तो 20 वर्षांपेक्षाही जास्त काळ टिकू शकतो. तर हे त्याचे फायदे आहेत. तर माझा हा एक लास्ट क्वेश्चन होता सर तुम्हाला की आता जो आपण बघतोय, आताच्या पिढीमध्ये खूप लवकर सांधेरोपणाची गरज पडते, तर तुम्ही एक सोसायटीला असा काही सल्ला देऊ शकता की ज्यामुळे लोकांना सांधेरोपणाची लवकर गरज भासली नाही पाहिजे? ओके. खरंच सांधेरोपणाचं प्रमाण इतक्या प्रमाणात वाढलेलं आहे की पूर्वी ज्या सर्जरीज, म्हणजे मी सांगतो 20 वर्षापूर्वी आम्ही वर्षभरात एक 3-4-5 सर्जरीज करायचो, त्या आता साधारणतः वर्षभरात आम्हाला 300-400 सर्जरीज करायला लागतात. ओके. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे वाढलेलं आहे साधारणतः. आज आणि त्याला हे सगळं आपलं जे काही चेंज झालेलं लाईफस्टाईल आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. तर सगळ्यात महत्वाची मी जी गोष्ट सांगेल ती म्हणजे आपल्याकडे जी वाढती ओबेसिटी आहे,
तर म्हणजे जे वजन वाढण्याचं प्रमाण सगळ्यांमध्येच, पुरुषांमध्ये पण आणि स्त्रियांमध्ये सुद्धा वाढलेलं आहे. तर ते तुम्ही वाढू देऊ नका. स्वतःचं वजन काबूमध्ये ठेवा. दॅट इज फर्स्ट. आपण जे काही जंक फूड खातो किंवा फास्ट फूड खातो ते फूड खाणं टाळलं पाहिजे आणि नियमित व्यायाम केला पाहिजे किंवा नियमित एक्झरसाईज केला पाहिजे. आणि तुम्ही जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यात राहिलेत आणि जर सिडेंटरी लाईफस्टाईल जर तुम्ही हे केली तर तुम्हाला ह्या प्रकारचे जे आजार आहेत, फक्त मी गुडघेच म्हणत नाही तर हृदयाचे सुद्धा आजार आहेत किंवा मेंदूचे आजार आहेत किंवा बॅक पेन असेल किंवा लो बॅक एक असेल, तर या सगळ्या क्रॉनिक आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. व्हेरी नाईस सर, खूप छान माहिती दिली सरांनी आज. तर जसं मी सांगितलं की उत्तर महाराष्ट्रामधील एकमेव आणि प्रथम सर्जन आहेत सर. तर अजून एक गोष्ट म्हणजे सरांनी आतापर्यंत 6,000 पेक्षा जास्त जॉईंट रिप्लेसमेंट केली आहे आणि 10,000हून अधिक त्यांनी ट्रॉमा सर्जरी केली आहे. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. यासाठी तर सर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू सो मच. आणि बऱ्याच लोकांच्या मनातले गैरसमज आज दूर झाले. त्यापैकी मी सुद्धा होते. मलाही बरेच गैरसमज होते. तर सर खरंच थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.